येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई, दिवसेंदिवस पाणी टंचाईची दाहकता वाढते। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाचू लागलेली असून अनेक गावे तसेच वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे। दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणी टंचाईची दाहकता देखील वाढताना येवला तालुक्यात दिसून येत आहे। जवळपास 58 गावे आणि वाड्या बस्त्यांवर 57 टँकरद्वारे सध्या ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे। अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। टँकर आल्यावर हातातलं काम बाजूला ठेवून मिळेल ते भांड घेऊन पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ग्रामीण भागात दिसून येत आहे। तरी शासनाने टँकर चालू ठेवावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत। माझं नाव कल्पना विजय पवार। आमचं गाव पाण्यासाठी आणि माझ्या लग्नाला झाले 30 वर्षे। तसंपासून मी जशी आले इथून तसं पाणी टँकरचंच आहे आम्हाला। इथं नळ योजना काही नाही आणि एवढं करून बी पाणी एक अर्धा किलोमीटर 12 आमची गावाची तिथं पाणी टँकर खाली होतं आणि तिथून एक अर्धा किलोमीटरने आम्हाला डोक्यावर पाणी न्यावं लागतं। असं कायमचंच आहे आमचं सर। उन्हाळा असू हिवाळा असू आम्हाला डोक्यावर पाणकाळा असू आम्हाला डोक्यावरच पाणी न्यावं लागतं। आणि एवढं करून अंगणवाडीचे मुलं येतात आमच्या छोटे छोटे शाळेत, त्यांनासुद्धा पाणी पिण्यासाठी मला डोक्यावरच पाणी न्यावं लागतं। ते एक हांडा असू सायकल ड्रम असू काही असो आम्हाला याच्यावरच पाण्याची खूप एवढं करून मी अपंग आहे तरीसुद्धा मी डोक्यावरच पाणी नेते। मी येवला तालुक्यात पन्नाससाठी गावात राहणारी महिला आहे। माझे नाव सरिता पुंजारी कराड आहे आणि आमच्या गावाकडे ग्रामीण भाग असल्यामुळे आणि खडकाळ भाग असल्यामुळं पाणी विहिरींना उतरण्याचं काही हे नाही आहे, तर जमिनीतच पाणी मुरत नाही खडकाळ असल्यामुळे आणि पाऊस कमी झाल्यामुळं पाणीच उतरलेलं नाही। गेल्या वर्षी जानेवारीपासून जे टँकर चालू आहे ते आत्तापर्यंत सलग चालू आहे। टँकर आलं तर आम्हाला 1-1.5 किलोमीटरवरून ह्या बारवावर येऊन पाणी न्यावं लागतंय घरी डोक्यावर वाहून। तर हे टँकर पाऊस पडला तरी नेहमीप्रमाणे चालू ठेवावेत ही कळकळीची विनंती आमची शासनाकडे। आणि शासनाने आत्तापर्यंत जसे टँकर चालू ठेवले असे यापुढे चालू ठेवावेत ही आमची विनंती। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक।